प्रेरणा प्रेरणा ही एक विचारांची असते. तो मनात विचार योग हे तितलेच महत्वाचे असते. प्रेरणा ही एक शौर्याची गाथा जाऊन असतात, कथा जाऊन असतात, ही त्यागाची एक भावना जाऊन, ती बलिदानाची एक ज्योत जाऊन असतात आणि सम विचार घेऊन मुखार घेऊन जागृतीची एक थडथडती मशाल आणि ह्याच प्रेरणाच्या लागून स्वर्गीय दिलीप आणि स्वर्गीय मंगेश ह्यांका याद करपा खातीर हो दीस आमी ऑब्झर्व करतात आणि मनयतात. प्रेरणा फक्त स्वातंत्र्य सैनिक किंवा ज्यांनी देशा खातीर बलिदान दिलें, म्हाका दिसता इतिहासान गोंयांतलो पयलो हो एक समाज ज्या समाजासाठी दोन तरणाट्या युवकांक बलिदान दिले, तांकां हुतात्मे करचे पडले म्हणून हो प्रेरणा. हांव तरेस्तरो दोन पावलां मुखार वचतलो की खंयच्या एका फक्त समाजा खातीर आपलो जीव त्याग म्हाका दिसता भारतान आनी खंय कडेन जालें ना. आनी म्हणून त्यांच्या हुतात्म्याचेर रडचे पेक्षा येणारी जी भावी जी पिढी आसा तांकां लढपाक शिकवणारो हो प्रेरणा. आणि म्हणून प्रेरणा दिन आज मनोवपा खातीर ही मातशी सज्ज जाल्ली आसात आनी सगळेच एकठांय केले. ह्या प्रेरणेंतल्यान कितें घेवपाक जर जाय जाल्यार त्या तिनी पकाटू वेळीपायचीचे बायलेचे विचार आमी घेवपाची गरज आसा. त्याच मंगेश गांवकाराच्या बापायचे, ताच्या भावाचे आनी आवयचे आज शब्द अजूनही त्या कानार घुसतात. त्या शब्दांची वाचा फोडणारी ती प्रेरणा आमी आज घेवपाची गरज आसा. अरे जन्माक येवचे पयलू जो एक भुरगो आपल्या बापायक मुकलो आनी तो एक बापायक एक आपल्या भुरग्याक मुक्त पडलो आनी ताणीन दिल्लो तुमी वचात फुडें, पूण ह्या समाजा खातीर तांचे बलिदान, तांच्या हुतात्म्य व्यक्त वचपाक जायना. ही प्रेरणा. आणि म्हणूनच हांव सांगता, ज्या उठातल्या संस्थेतल्यान आज ही प्रेरणेची धार, त्या तलवारीची धार अजूनही तशीच आसा. हे वारंवार सिद्ध केल्ले आसात. ते सगळेच आदरणीय रमेशबाब तवडकर आणि प्रकाशबाब वेळवान तुमच्या मुखार मांडिल्ले आसा. हांव इतलेंच म्हणतो, या उठात संस्थेचो जन्म, त्याची स्थापना त्या थोर विचारवंतांनी केली आणि त्या उठा संस्थेचो आज एक नवो ब्रँड तयार झाला आसा. संस्था खूप जन्माक आयल्यो पूण संस्था टिकून दवरप हे तितलेंच महत्वाचें आसा. अशे बरे तरेचे ब्रँड मार्केटान आयले पूण ते ब्रँड, त्याची नांव, त्याची वळख आनी त्याचे मार्केटिंग हे त्याच लोकां भितर जमता जाचे कडेन ती ताकद आसा, कुमस्ताद आसा. ह्या संस्थेक जवळ जवळ 23 वर्सां जाली आणि त्या 20 वर्सांच्या कारकिर्दीत इतली तरेची ही संस्था उंचायल्या वेळाचेर पावली की त्याची रत्नाय सगळ्यांक घेवची पडली. त्याचे काम जे आसा ते कामाची प्रशंसा ह्या समाजान फक्त आपल्या वैयक्तिक फायद्या खातीर किंवा मागास स्वार्थ पळोवपा खातीर काम केलें ना, तर आज सिद्ध जाल्लें आसा. त्या उठाच्या लढ्यांतल्यानूच असंख्य बहुजन समाज मधो शेतकरी समाज, कष्टकरी समाजूच न्ही तर SC, ST, OBC आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शनाक सुद्धा त्याचो पुरेपूर फायदो जाल्लो आसा. हो आज इतिहास जावन आसा. बरेचशे जाण इतिहास विसरतात आणि हांव सदांच म्हणटा, जो मनीस इतिहास विसरता तो मनीस केन्नाच इतिहास घडोवपाक शकना. आणि म्हणून त्या इतिहासाची पावलो पावलं ज्योत पेटपाक
पेटपाक जाय ती प्रत्येक मनुष्याच्या हृदयान काळजां भितर आज ती पेटपाक जाय म्हणून हो प्रेरणा दीस फक्त 25 मे सेलिब्रेशन न करता उत्सव न करता तो प्रत्येकाच्या घराघरांत ताचेर तन मन आणि ताची चर्चा जावप शिकण्याचं महत्वाचं आसा. आज ह्याच फुटाच्या लढ्यातल्यान जे आज बरेचसे आमचे वासुदेव मेंढकर गांवकरांनी बरेचशे योजना सांगिल्ल्यो आसात तातूंतल्यान आज बरेचशे जाणांक मेळपाक लागिल्ले आसात. न्ही फक्त आदिवासी समाजाक तर सगळ्या समाजाक मेळपा खातीर आयिल्ले आसात. म्हणजे हो समाज जो आसा तो स्वार्था खातीर केन्ना लढले ना तर आपूण उपाशी रावून दुसऱ्याक सुद्धा पळोवपाक ही ह्या समाजाची वळख आसा. हीच खरी प्रेरणा जावं. पण हे प्रेरणा आज उठाच्या बॅनर सकला जातात. मध्ये एक सभागृहान प्रश्न या सभागृहान कितले सरकारी कर्मचारी आसात मातशे प्लीज तोपाकून हात वयर करचे. पूण ह्या उठाकडे असे 2 कर्मचारी जुळिल्ले आसात. सरकारी कर्मचारी जुळिल्ले आसात. ज्या संस्था स्थापन जायपर्यंत आजपर्यंत त्यांचा संघर्ष सातत्याने संस्थे खातीर आज लढता बरयता आणि कार्यरत आसा ते म्हणल्यारूच आदरणीय डॉक्टर उदयबाब गांवकर आमचे एज्युकेशन डेप्युटी डायरेक्टर काम करता आणि तो सुभाष बाब कुट्टेकर एका इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान असिस्टंट इंजिनियर म्हणून काम करता. खरं म्हणजे समाजाच्या एकंदरीत आमचो जो फिगर जो आसा जाल्यार 6,500 सरकारी कर्मचारी आणि ह्या 6,500 पैकी ज्या वेळाचेर हो मुवमेंट सुरू जालो त्या वेळाचेर आमचे गुरुदास बावडे आमच्या उठाची जनरल सेक्रेटरी आसा त्यांनी राईट टू इन्फॉर्मेशना प्रमाणे एक माहिती घेतलेली आशिल्ली की ह्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यां भितर खात्यांनी भितर कितल्यो सगळ्यो सरकारी योजने आणि सरकारी जॉब्स जे आसात एम्प्लॉयमेंट जे आसात ते खाली आसात. तेच्या वेळाचेर एक उत्तर मेळिल्लें आशिल्लें 2,769 तितले 2,769 म्हणजे या लढ्यातल्यान माध्यमातल्यान आज 2,769 या भारतीय जनता पक्षाच्या सरकारान भितर आज ही नेमणूक केल्ली आसा. ही या उठाचे काम जावन आसात. ही या उठाची प्रेरणा जावन आसात ज्यांनी या समाजा खातीर कितें तरी दिल्लें आसा. म्हणून हांव म्हणटलो की खरें म्हणल्यार लज दिसता. आज ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटान एक सर्क्युलर काडिल्ले आसा. या प्रेरणा दिसां भितर आज सगळ्यांची उपस्थिती लावपाची गरज. रागान कुडीन जावची न्ही. जसो हांव स्ट्रेट फॉरवर्ड उलयलो मनीस. बरेचशे जाणांक वायट दिसतलें पूण हो विचार करपा सारको वेळ आसा. येणारो काळ हो तुमच्याच खातीर न्ही तर सगळ्या ज्यांनी झुजले ज्यांनी रक्त आटयलें तांकां मान वंदना दिवपा खातीर हो वेळ आसा. हांव म्हणटालो रमेश बाब तवडकर प्रकाश बाब बेळी वासुदेव मामगांवकर आमचे विश्वास बाब गावडे दुर्गादास बाबडे उदय बाब गांवकर सुभाष कुट्टेकर म्हाका सांगताले तूं अशें कित्याक केलें. हांव म्हणटलो हांव उलयचें पडटा की सरकारी कर्मचाऱ्यांक हांव सगळ्यांक सांगपाक सोदतां आपलीच गाडी आपलीच माडी आणि आपल्या बायलेच्या गोल गोल साडये भितर रावू नाका. ह्या समाजाचो विचार करात आणि प्रत्येक कार्यक्रमात उपस्थिती लावात. त्यांच्या घराघरा भितर पावात आणि या समाजा खातीर आमी कितें करपाक जाय ही जबाबदारी आज तुमी घेवपाची गरज आसा. वा बलिदान पत्करले मंगेश बाब गांवकर. त्याग केलो त्याच मंगेश आमच्या दिलीप काटुळे हो सरकारी कर्मचारी आशिल्लो. उल्लेख आणि मुद्दो म्हाका हांगा मारपाक जाय की दिलीप काटुळे हो एक सरकारी कर्मचारी आशिल्लो. ताका कित्याक दिसलें की त्या उठाच्या लढाई भितर आपले आस्पाव वचपाक जाय. कारण ताका ह्या समाजाची भावना आसा. ताका ह्या समाजाची कदर आसा. ताका ह्या समाज म्हणल्यार कितें त्या उठाय आनी ताका अंगाच्या आवाजान न्याय आसा खातीर आवाज हो त्यांची विचारधारणा आशिल्ली. त्या विचारधारणे
प्रेरणा ती मंगेश बाब गावकर हो एक गोवा युनिव्हर्सिटीच्या प्लॅटफॉर्माचे प्रोफेसराचे काम करतलो ताणें जर पळयलें आशिल्लें म्हाका थंय वचून कितें मेळटलें म्हजें जालें अशें जर म्हणिल्लें आशिल्लें जाल्यार आज हो विचार म्हणल्यार प्रेरणा हा म्हणून सांगतो त्या उठाचे खळेगार ठाणे हांवें 2 नांवां घेतली तेका ब्रँड म्हणून आज वळखलेलो आशिल्लो ब्रँड जर तशा तसो चकचकतलो जाल्यार अनेक अशे सगळेच फुडारी लोक आसात हांव सांगता म्हज्या प्रत्येक भाशणात या जन्मात या आदिवासी समाजाच्या प्रत्येक घरातल्या सदस्य जो जन्माक येता तो ह्या समाजाचो फुडारी आसा तो ह्या समाजाचो सदस्य आसा पूण तातूंत येता ती संस्था जर मुखार जर व्हरतली जाल्यार काही मनशाचो आस्पावाचो उल्लेख तितकोच करप तितकोच महत्वाचो आसा मातशे आमचे विश्वासात गावडी आसा गावडी आसात आमचे नामदेव फातर्पेकर आसात भालचंद्र उजगांवकर आसात रामा पर्वतकर आसात दयाबाब गांवकर आसात मालुभेळी आसात अशे कितलेशे भुरग्यांनी हो ब्रँड कशा कसो रितीन करपा खातीर आपले सर्वस्व ओपिल्ले आसा हय हांव म्हणटलो आपले तन मन प्रमाणीत धन सुद्धा ओपिल्ले आसा बरेचशे जाणांक खबर की ह्या समाज हो उठाचो प्लॅटफॉर्म हायटीर पावपा खातीर आज सुप्रीम कोर्टापर्यंत मजल मारची पडली थंय रमेश बाब तवडकरान उल्लेख केल्लो आसा आणि सुप्रीम कोर्ट आणि म्हाका दिसता ते खालच्या कोर्टान जवळ जवळ 7 केसी ज्यो आसा इन्क्लुडींग हायकोर्ट ते ह्याच उठाच्या फुडाराचेर आज घातिल्ल्यो आसा हो लढो आम्ही केन्नाच उठा संस्था खंयच्या एका समाजाच्या सदस्या कडेन आमकां चारणे दियात म्हणून आयले ना फक्त आम्ही तुमचे मागणें तुमचो वेळ तुमची उपस्थिती तुमची बुद्धी आणि तुमचे एकमेका कडेन आशिल्ले जागृतीचे मार्ग आणि म्हणून आज उठा हो एक ब्रँड तयार जाल्लो आसा त्या ब्रँडाचे 15-14 जाण जे आसात पयलीं तातूंत भितर आमचे 70चो सूर्यकांत गावडे सुद्दां आसा तो पांडुरंग गाडी आसा मोलुवेळी आसात फोडेजन हे सगळेच काही गोष्टी हो ब्रँड जगापा खातीर आज तरी केन्ना सोडले ना कास ती वस्तुस्थिती आसा आणि तेजो हो भोवमान जावन आसा म्हणून समाजा भितर कार्यकार तितलेच महत्वाचे आसा आमी इतिहास पळयतात आणि म्हाका दिसता रामायण हो सगळ्यांक खबर आसतलें त्या रामायणा भितर 2 अशे व्यक्ती आसात विभूषण आणि कैकेयी विभूषण रावण राज्यात रावतालो तरी आसतना तो बिघडले ना कैकेयी राम राज्यात रावण सुद्धा छळ आणि कपट शिकले म्हाका ह्या गोष्टीचो इतकोच उल्लेख करपाक जाय की तो खंय जन्माक आयलो तो खंय रावलो ताचो सभोवतणीचो परिसर कितें आसा तें वातावरण कितें आसा पूण ताजे पेक्षा तो संयम शिक्षण आणि स्वाभिमान हो खूप महत्वाचो आसा आणि म्हणून हांव म्हणटलो या उठा कडेन तो संयम आशिल्लो उठा कडेन शिक्षणाची पदवी आसा आणि उठा कडेन आपलो स्वाभिमान आणि अभिमान कोणा कडेन गाडा घातले ना हे उठाचे एक ब्रँड आणि म्हणूनच जे आज कितें मेळपाक लागिल्लो सुद्दां उल्लेख जो आज रमेश बाब तवडकरान केल्लो आसा पळय हे सगळेच ह्या लोकांच्या मालवताचेर आज मेळपाक लागिल्लें आसा हांव अभिनंदन करतलो आमचे ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंट अर्थात म्हज्या सरकाराचे कारण उठाचो अनब्रँड करपा खातीर बरेचशे प्रयत्न जाले पूण आज सरकाराक सुद्दां दिसलें उठा कांट बी स्टॉपेबल उठा इज द ब्रँड आणि तो मुखार वचलो आणि तो कोणूच अडोवपाक शकना ह्या बॅनरा वयल्यान तें दिसून येता की युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स हेजे शिवाय पर्याय ना हे आज सरकारान दाखोवन दिल्लें आसा शेवटाक हांव वदा इतलेंच सांगचो आमकां चौफेर विकास करपाक जाय आमकां एकामेकाच्या खानाक खाना लावन ही प्रगती करपाक जाय
आणि प्रगती जर करतलो तर मनुष्याची बुद्धी जी आसा पळय ती फक्त मस्तकांवर आपण शिकण्याचं महत्वाचे असतं. घडये फक्त इतली सत्ता म्हटली पण ही सत्ता जर त्यांना मस्तकात जर मानली जाल्यार बरेचशे जाण खूपशे जाण आज हरगळले असतात. म्हणून हांव एकूच गोष्ट सांगता, आमचे मिशन पॉलिटिकल एंड मुवमेंट केल्लो आशिल्लो गेली 4 वर्स. या उठावेन अनेक संस्था आसात, तातूंत एक प्रामुख्यान उल्लेख करचो पडटलो गाकुबे. कितले संस्था जन्माक आयल्यो जाल्यार आपले त्या त्या संस्थेचे काम आपण करप हे तितलेच महत्वाची गरज आसा. कारण हे दाखवून दिता की आयते शिजयल्लें खावप आणि ते शिजोवन खावप हे खूप डिफिकल्ट आहा, खूप सोपें आहा. आणि हांव म्हणटलो खुर्च्या खातीर काम न करता त्या खुर्चेची शान आणि मन वाडोवपा खातीर प्रत्येक मनशान काम करचें हो म्हजो आज तुमकां संदेश जावन आसा. आणि पॉलिटिकल रिजर्वेशनाचे आमी उलयतात, आदरणीय गोंयचो मुख्यमंत्री उलयतलो, पण एक गोष्ट एखाद वेळ परत हांव म्हणटा, एखादो वेळ राजकीय आरक्षण जर 2027 भितर जालें ना, हांवें 2018 एक स्टेटमेंट केल्लो आशिल्लो, तो स्टेटमेंट तशाच असो नवीन टायम्स पेपरान कॅरी केल्लो आशिल्लो. आमचे केपीच्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या विद्यार्थी संमेलनात उदयबाब गांवकार तातूंत विटनेस आसा की राखीवतेच्या कुबड्यांचे रावचे पेक्षा आपली स्वताचे अस्तित्व आणि स्वताची ओळख करपाक शिकात. हो म्हजो संदेश. आता संदेशाची आठवण करचे पडटा आनी तुका सगळ्यांक सांगून दिसता हे जावं ना जावं आज निर्णय जातलो. आज निर्णय आम्ही सगळे घेतले की येणाऱ्या निवडणुकीक आम्ही आमचे स्वतःचे राजकीय आरक्षण आरक्षले. आसतले तुम्ही तयार? तुम्ही आसतले? त्याच्या खातीर काम करप हे तितलेच महत्वाचे आसा. कितले अडथळे येऊन कितले वादळ येऊन आम्ही कोणाक दिले ना आणि कोणाक भिवपा ना. आणि म्हणून स्वत असं हांव तेंच सांगतलो. ज्यावेळेस 20 वर्सांच्या त्या 20% महोत्सवात उलयलो आशिल्लो, सातत्यान ज्या दिसापासून ह्या उठाक जोडिल्लो आसा त्या दिसापासून हांव सांगत आयिल्लो आसात, उठा विरोधा खातीर विरोध म्हणून केन्ना दुसऱ्याचे वाटेर गेले ना. आणि जो कोण उठाच्या वाटेचेर येवन वाटमारी करपाचो प्रयत्न केल्लो आसा त्यांच्याच वाटेचेर वचून वाट लावल्या शिवाय आम्ही परत त्यांनाच परत येवपा ना. हो आजचो सगळ्यांचे आवाज आज फुलो जावन आसा आणि हे तुम्ही करतले अशी अपेक्षा हांव तुमचे कडल्यान बाळगिता. कारण तो संयम, ती सगळीच तरेची हाल अपेक्षा वेदना, त्या मंगेश बाबाच्या दोळ्यांतल्यान टपकणारे ते अश्रू, त्या दलित काठुगळीपेक्षा भुरग्यांचे आणि ते बायलेचे जे रडप, मामुमेळ सारख्या मनशाचे कादे भगिल्ले, त्या सगळ्यांचे जर आमकां गीत, त्यांची जर आमकां किंमत, जर त्याचे मोल जर वाडोवपाक जर जाय जाल्यार एक चाराचो नारो हो दिवचो पडटलो. हो एक चाराचो नारो ह्या समाजाच्या प्रगतीकडे वरणारो हो मार्ग जो आसा, ह्या मार्गार कितले काठे कितले अडथळे जर आयले जाल्यार आपली उंची वाडोवपा खातीर आपण स्वतःच्या पायांनी चलचें पडटलें. पायांनी पेक्षा आमकां स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या बळाचेर आमकां चलचें पडटलें. होच आजच्या ह्या प्रेरणा दिनाचो एक संदेश, हीच एक प्रेरणा जावन आसा. आणि हांव आदरणीय गोंयचे मुख्यमंत्र्याकडे, आदरणीय आमचे ट्रायबल मिनिस्टरांचे कडेन मागतलो, ह्या समाजाची आल्त हाक, ह्या समाजाचो हो तडपडलेलो चिड्डिल्लो आवाज, हो आवाज गल्ली ते दिल्ली पर्यंत घुसपाक जाय. ह्या खातीर तुम्ही प्रयत्न करचो. इतलेंच सांगून म्हजे 2 शब्द आठवते घेता. सगळ्यांक देव बरें करूं. ह्या दिल्ली आणि विदेशाच्या प्रेरणेन ह्या समाजाच्या तुम्ही मार्गक्रमण करतले अशी अपेक्षा बाळगून हांव तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. जय हिंद, जय गोवा.